14लाही फॉर्म भरला होता, परंतु त्या ठिकाणी उमेदवारी नाही मिळली. आम्ही माघार घेतली. 19ला इच्छुक होतो, परंतु आधीच आघाडी झाली ती. उमेदवारी त्यांनाच मिळणार माहिती होतं, मग आम्ही गप्प बसलो. पण यावेळेस चंगच बांधला होता की इलेक्शन लढायचंच. तिकीट मिळाल्यानंतर आमच्याच काही अनेकांनी बंडखोरी केली, जिल्हा परिषदेला केली, पंचायत समितीला केली, परंतु आम्ही त्याचा विचार करत नाही. कारण की शेवट नेत्यांनी एकदा तिकीट दिलं तर निवडून येण्याचं जे धन चिकाटी ही उमेदवाराची पाहिजे. माझ्या मतदारांशी माझं डायरेक्ट संबंध मुळशी त्या सर्व लोकांशी होतं, त्यामुळे कधी नाही ते मला जस्ट 80% 75-80% मतदान मला मुळशीत पडलं. माझ्यासोबत आहेत शंकर भाऊ मांडेकर, जायंट किलर, ज्यांनी 45 वर्षाची संग्राम थोपटे आणि त्यांच्या कुटुंबियांची सत्ता उलथून लावली. कुणाला वाटलं नव्हतं की बोरवेल्ला मुळशी या मतदारसंघामध्ये बदल घडेल, मात्र तो बदल घडवला आहे. शंकर भाऊ मांडेकर तेच माझ्यासोबत आहेत. हिवाळी अधिवेशन आहे आणि नागपूरला ते सध्या आलेले आहेत, त्यांच्याशी बोलतोय. आमदार झाल्यासारखं वाटतंय? हो, नक्कीच. आता विधानभवन पाहिल्यानंतर वाटतंच ना. वातावरण ते फील, अनेक नेते भेटतात आणि जी अनेक वर्षाचे स्वप्न होते ते आज एकदा भेटल्यानंतर पूर्ण झाल्यासारखं वाटतंय. जेव्हा तुम्ही फॉर्म भरायला गेले होते, फॉर्म भरण्याचा विचार तुमच्या मनात आला होता, तेव्हा वाटलं होतं का की यावेळेस आपण जिंकणार? 100% 2014 पासून मी इच्छुक होतो. 14लाही फॉर्म भरला होता, परंतु त्या ठिकाणी उमेदवारी नाही मिळली. आम्ही माघार घेतली. 19ला इच्छुक होतो, परंतु आधीच आघाडी झाली ती. उमेदवारी त्यांनाच मिळणार माहिती होतं, मग आम्ही गप्प बसलो. पण यावेळेस चंगच बांधला होता की इलेक्शन लढायचंच. म्हणून आम्ही गेली 2-3 वर्ष पूर्ण तयारीनिशी उतरलो होतो. कसंही लढायचं पण जिंकायचंच या दृष्टिकोनातून होतो. पण सरपंच ते थेट आमदारच, विधानसभाच एकदम थेट कार्यक्रम केलाय तुम्ही. हो, हा पॅटर्न वेगळा वाटतो जरा. नाही, आता शेवट कष्ट केले अनेक वर्षाची. शेवट जो कुणी असं सरपंच झाले की त्याला तर पंचायत समिती करावी, जिल्हा परिषद करावी, विधानसभा करावी, त्या दृष्टीने मी काम केलं. आणि मला सरपंचापासून तर मी तालुक्याचा अध्यक्ष, पंचायत समितीचा सभापती, जी माझी मिसेस होती, नंतर जिल्हा परिषद सदस्य, ते विधानसभा, असा माझा प्रवास झाला. सरपंच, त्यानंतर पंचायत समिती सदस्य, तुम्ही जिल्हा परिषद सदस्य राहिलेले आहेत. एकूण तुमचा हा काळ सगळ्यांना माहिती आहे, पण थोडं विस्तृतपणे सांगा, तुम्ही राजकारणाची सुरुवात कधी केली होती? 2001 ते 5 काळात मी बिनविरोध सरपंच झालो. 7 ते 15-16 या काळात मी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष होतो. 12 ते 17 या काळात माझी मिसेस पंचायत समितीवर सभापती, उपसभापती म्हणून काम केलं. आणि 17 ते 22 या काळात मी जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केलं. आणि आत्ता 24ला मी विधानसभेवर आलो. तुम्ही जेव्हा अजितदादांकडे तिकीट मागायला गेले त्यावेळेस फार असे किस्से घडलेले आहेत, असे कानावर आलेले आहेत की खरं म्हणजे तिकीट घ्यायला कोणी तयार नव्हतं, किंवा दुसरे कोणीतरी तुम्हाला सांगत होते की तुम्ही तिकीट घ्या, तुम्ही तिकीट घ्या. काय त्यावेळेस किस्सा झाला होता नेमका? नाही, असं काय तयारी, दादांक तयार नाही असं काही नाही. अनेक इच्छुक होते, परंतु दादांचं आणि माझे संबंध खूप चांगले होते. दादांचाच मी कार्यकर्ता आहे. त्यांनीच मला आत्तापर्यंतची पदं दिलेली आहे, त्यामुळे त्यांचा विश्वास होता की बाबा हा कार्यकर्ता सीट काढू शकतो, आणि त्यांनी मला निवड केली माझी. पण त्यावेळेस कोंडे पण त्यावेळेस इच्छुक होते, पण त्यांनी असंही बोललं जातं की त्यांनी तिकीट नाकारलं आणि त्याच्यानंतर तुम्हाला ते तिकीट भेटलं असं बोललं जातं. इच्छुक होते, मागत होते, परंतु ते शिवसेनेकडे मागत होते आणि मला राष्ट्रवादीकडनं उमेदवारी मिळाली. थोडंसं नेते मंडळी येतात त्याच्यामुळे थोडासा व्यत्यय येतोय, तरीसुद्धा मांडेकर साहेब माझ्यासोबत आहेत. पुढचा प्रश्न असा आहे, इकडे विनंती करतो थोडंसं असे उभे राहूयात आपण. संग्राम थोपटेंनी तुम्हाला फारच म्हणजे हलक्यात घेतले? नाही, त्याला पूर्ण माझा अंदाज होता. हलक्यात घेतला असं काही नाही, परंतु कारण की ते माझं काम पाहत होते. परंतु त्यांना वाटत होतं तिकीट बसल्यावर मला तिकीट बसणार नाही, कारण की मी आघाडीतला असं काही नाही, परंतु कारण की ते माझं काम पाहत होते. परंतु त्यांना वाटत होतं तिकीट बसल्यावर मला तिकीट बसणार नाही, कारण की मी आघाडीतनं होतो, महायुतीतनं. त्यांना वाटलं होतं मला तिकीट बसणार नाही, पण ते तिकीट बसलं. आणि त्यांना वाटलं होतं एवढं की तालुका सर्व नेते मंडळी त्यांच्याकडे होती, त्यामुळे त्यांना मुळशीत एवढं मतदान होईल एवढी अपेक्षा त्यांना नक्कीच नव्हती. पण कुठेतरी महायुतीच्या काही तुमचे मित्रपक्ष होते त्यांच्याकडून काम झालेलं पाहायला भेटत नाही. भारतीय जनता पक्षाकडून किरण दगडे म्हणजे त्यांनी बंडखोरी केली होती, कोंडे उभे होते. एवढं सगळं होऊन सुद्धा तुम्हाला लीड भेटला आणि तो एकदम आश्चर्यकारक लीड भेटलेला आहे. काय रणनीती आखली होती? मी गेली 24 वर्षे सकाळी 7 ते रात्री 12 असे कार्यक्रम करत असतो. लोकांचे सर्वांच्या सुखदुःखात, अडीअडचणीत मदत करणं, विकास कामं करणं, सगळ्या बाजूने मी समाजामध्ये हिंडत होतो. आणि असं काही नाही की महायुतीच्या लोकांनी काही, ह्याच्यापूर्वी पण असे किस्से घडलेले आहेत
तिकीट मिळाल्यानंतर आमच्याच काही अनेकांनी बंडखोरी केली, जिल्हा परिषदेला केली, पंचायत समितीला केली, परंतु आम्ही त्याचा विचार करत नाही. कारण की शेवट नेत्यांनी एकदा तिकीट दिलं तर निवडून येण्याचं जी चिकाटी ही उमेदवाराची पाहिजे. त्यांनी ही कारणं सांगायची नाही, तो अपक्ष उभा राहिला, ह्यांनी मदत केली नाही म्हणून माझं सीट गेलं, हे मी आयुष्यात कधी सांगितलं नाही. माझं एकच ध्येय असतं, मला तिकीट मिळलं की मी यशस्वी मी घेणारच. आणि ह्या दृष्टिकोनातून मी प्रत्येक टर्मला काम केलं आहे. आणि ह्यावेळेससुद्धा माझ्या वाट्याला ते आलं, परंतु त्यातनं मी बाहेर पडलो. मला आत्मविश्वास होता, कारण की माझी लोकांशी जी नाळ जोडलेली आहे, गावातल्या प्रत्येक सर्वसामान्य लोकांशी माझे संबंध आहेत. की असं काही नाही की कोणतरी मध्यस्थी पाहिजे मी कोणाशी जाऊ शकतो, असं काही नाही. माझ्या मतदारांशी माझं डायरेक्ट संबंध मुळशी त्या सर्व लोकांशी होतं. त्यामुळे कधी नाही ते मला जस्ट 80% 75-80% मतदान मला मुळशीत पडलं. बरं, तुम्ही निकाल लागल्यानंतर जिंकल्यानंतर पहिला फोन कोणाला केला? फोनच माझ्याकडे नव्हता, मी दुसऱ्या दिवशी फोन हातात घेतलाय. पण कुणाला सांगावंसं वाटलं तुम्हाला हे सगळं पहिला विजय कुणाला सांगावं वाटला? पहिला मला माझ्या नेत्याला सांगावंसं वाटलं ना. आणि मला त्यांचे फोन येतो माझ्या फोनवर, आणि ॲक्च्युली फोन माझ्याकडे नव्हता, मी आतमध्ये होतो. आणि त्यामुळे मला त्यांचं पण माझ्या मोबाईलवर दादांचा फोन आला होता. आणि मला त्यांना सांगावंसं वाटलं का, तर अध्यक्षपद पण त्यांनीच दिलं तर पार्टीचं, पंचायत समितीचं तिकीट त्यांनी दिलं, जिल्हा परिषद तिकीट त्यांनी दिलं, आणि विधानसभेचं तिकीट पण त्यांनीच दिलं. अजितदादा काय बोलले तुम्हाला निवडून आल्यानंतर? पाटण तो पटली म्हणले त्यांच्या भाषेमध्ये काय बोलले? वाटलं ये म्हणले शंकरा महादेवा पावला बाबा तू, अशा प्रकारे बोलले. बरं, मुळशीने खूप साथ दिलेली तुम्हाला, कसा मुळशी पॅटर्न राबवला होता? साहेब, मुळशीत माझी जिल्हा परिषदेची तयारी अशी होती की 4 गट आहेत, 4ही गटातनं आम्ही दोघं नवरा बायको उभे राहणार होतो. त्यामुळं माझा तालुक्यातील जनतेवर एवढा विश्वास आहे आणि लोकांचा माझ्यावर विश्वास आहे. आमच्यामध्ये वारकरी संप्रदाय असन, कुस्ती असन, बैलगाडा संघटना असन, क्रिकेट खेळणारी सर्व मुलं असन, वेगवेगळे खेळ खेळणारी सर्व जाती धर्माची लोक माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. आणि सर्वांचा मला जाहीर पाठिंबा होता. संग्राम थोपटेंनी तुम्हाला काही शाबासकी दिली का नाही, शुभेच्छा दिल्या का नाही? माझा निकाल लागला पॅटर्न राबवला होता. साहेब, मुळशीत माझी जिल्हा परिषदेची तयारी अशी होती की 4 गट आहेत, 4ही गटातनं आम्ही दोघं नवरा बायको उभे राहणार होतो. त्यामुळं माझा तालुक्यातील जनतेवर एवढा विश्वास आहे आणि लोकांचा माझ्यावर विश्वास आहे. आमच्यामध्ये वारकरी संप्रदाय असन, कुस्ती असन, बैलगाडा संघटना असन, क्रिकेट खेळणारी सर्व मुलं असन, वेगवेगळे खेळ खेळणारी सर्व जाती धर्माची लोक माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. आणि सर्वांचा मला जाहीर पाठिंबा होता. संग्राम थोपटेंनी तुम्हाला काही शाबासकी दिली का नाही, शुभेच्छा दिल्या का नाही? माझा निकाल लागल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं मी जिंकलो आणि ते हरल्यात. त्यावेळेस त्यांनी जाताना मला गळा भेट घेऊन गेले, माझं अभिनंदन केलं. काय करायचं आता बरं मतदारसंघामध्ये, काय कामं करायची डोक्यात तुमच्या विजन? आता कामं भोरचा विचार केला तर मला पहिले MIDC आणायची, तिथले जे रस्ते आहेत ते मोठे करायचे, आणि गड किल्ले आहेत आमच्या भागात. खरं तर राजगड, तोरणा, रायरेश्वर असे अनेक नामांकित किल्ले त्या ठिकाणी आहेत, ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज, आई जिजाऊमासाहेब, छत्रपती संभाजी महाराजांचं अनेक वर्ष वास्तव्य होतं. ते गड किल्लेचं संवर्धन करायचं, तिकडे जाणारे रस्ते मोठे करायचे, ते सुविधा द्यायच्यात. आणि खऱ्या अर्थाने वेल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रश्न आहे मडेघाट. चेलाडी फाटा ते मडेघाट म्हणजे महाडला उतरणारा रस्ता आहे, तो मला विशेषतः मार्गी लावायचा आहे, जेणेकरून त्या लोकांना दळणवळणाची साधनं उपलब्ध झाल्यानंतर 2 रुपये रोजगाराच्या संधी मिळतील. कारण की त्या सर्व लोकांना 100-100, 150-150 किलोमीटरवर जाऊन नोकरी व्यवसाय करावा लागतो. त्यामुळे त्यांची ती समस्या सोडवायची असेल तर हे 2-3 कामं मला होणं महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर माझी मुळशीतली जी आहेत वाहतुकीची समस्या आहे, IT पार्कच्या काही समस्या आहेत, आणि काही जमिनीवर आमच्या शिक्के आहेत, तर ते मला शिक्के काढायचे. बरं, आता तुम्ही विधानसभेत गेल्यानंतर बेंच पार्टनर कोण आहे? आता माझ्या शेजारी बसलेले पारनेरचे आमदार आहेत, माझ्या बरोबर शेजारीच बसलेले आहेत. ते पण जायंट किलरच आहेत? हो, ते पण आहेत. आणि शेजारी माऊली कटके, माऊली आबा, म्हणजे सगळे जायंट किलर. काय गप्पा चालतात तुमच्या? काय नाही, आम्ही झेडपीत एकत्र कामं केलेली आहेत, आणि सगळे आमच्या मैत्री पूर्वीपासूनच आहे, नात्यागोत्यातले आम्ही सर्व माणसं आहेत. तेव्हा आल्यानंतर आमचे कामं कसे करायची, आपल्या मतदारसंघात काय काम नेता येईल, कोणाकडे जाता येईल, कोणाचं सहकार्य लाभेल, या दृष्टीने आमची चर्चा चालते. म्हणजे जरा मोठ्या नेत्यांचं मार्गदर्शन, विधानसभेचं कामकाज असेल, विधिमंडळ माहिती घेणं आहे, ते आम्ही नवीन आहे, थोडी माहिती घेतो आम्ही. शेवट जे लोक 5-5-6 टर्म त्या ठिकाणी या ठिकाणी काम करतात, त्यांचा काय अनुभव खूप मोठा आहे. आम्ही नवीन आहे, त्यामुळे कुठला विषय कुठे न्यायचा,
कधी बोलायचं ह्याची आम्ही थोडी माहिती घेतो अजून. तर नेते तुम्हाला सहकार्य करतात का मोठे? 100% दादाच आमच्या बरोबर आहे, त्यामुळे आम्ही काळजीच करत नाही. दादांचं खूप मोठं सहकार्य आहे आणि दादा आम्हाला शेवट मोठा आधार तोच आहे आणि दादा आमच्या मागं खामटोकपणे उभे आहेत. शेवट कार्यकर्त्याच्या मागं उभा राहणारा नेता म्हणून दादांचं नाव आहे आणि दादांचा खूप मोठा विश्वास आमच्यावर आहे आणि तो आम्ही सार्थ ठरवतोय. बरं, इतर आमदार वगैरे भेटल्यावर काय बोलतात तुम्हाला? म्हणजे पहिल्यांदाच तुम्ही आलेले आहेत विधिमंडळात. देतात, आमचं कौतुक करतात, चांगलं काम केलं. शेवट ते नेते मंडळी आहेत, आमचे नेते मंडळी आहेत, त्यांनाही आनंद वाटतो आपल्या पक्षाचा कार्यकर्ता बाबा एवढा इथपर्यंत आला आहे आणि सर्वसामान्य कुटुंबातलं असल्यामुळे थोडं कुतूहल आहे आणि दादा कौतुक करतात, त्यामुळं आपोआप लोकांच्या लक्षात येतं बाबा खरंच आमचे तटकरे साहेब असतील, प्रफुल्ल पटेल साहेब असतील, ही सर्व मंडळी भुजबळ साहेब आमचं कौतुक करतात. काँग्रेसवाले आमदार तुम्हाला बोलतात की आमचे संग्राम थोपटे एवढे दिग्गज होते, त्यांचा तुम्ही पराभव करून आले. भेटले का? काय बोलले? नाही, त्यांनी कौतुक केलं की बाबा एवढं करतो म्हणजे नक्कीच काहीतरी काम असणार तुमचं. मांडेकर साहेब, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमच्या पुढच्या राजकीय वाटचालीसाठी. तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद.